हो सर, मी आपल्याकडे 2 वेळेस येऊन गेलो. आपण सुद्धा आदेश दिले होते. आपण महायुती म्हणून करूया. भाऊ आमचे पालकमंत्री आहे. सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा. जो मुलगा लागेल तो आपोआप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते, त्याच्यामुळे झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचं क्रेडिट घेणं, हे घेणं याला काय फार मी विशेष महत्त्व देत नाही. जळगावातील MIDCला D+ दर्जा मिळाल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद सुरू झाला आहे. या निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात याच मुद्द्यावरून काय घडलं ते सविस्तर पाहूयात. जळगावात उद्योग आयुक्तालय आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेत भाजपचे आमदार सुरेश भोळे हे जळगाव MIDCला D+ दर्जा मिळाल्याच्या मुद्द्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर बोलत होते. तेव्हा उदय सामंत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी पाठपुरावा केल्यामुळे जळगाव MIDCला D+ दर्जा मिळाल्याचा उल्लेख केला. त्यावर सुरेश भोळेंनी कशी नाराजी व्यक्त केली पहा. सर स्पीकर फोन चालू आहे. बोला बोला सर, बोला. हो हो सर, मी आपल्याकडे 2 वेळेस येऊन गेलो. आपण सुद्धा आदेश दिले होते. आपण महायुती म्हणून करूया. भाऊ आमचे पालकमंत्री आहे. महायुती म्हणून करूया म्हटलं. भाऊ पालकमंत्री आहे. आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. फक्त लवकर करावं ही विनंती साहेब. सर्व उद्योजक ऐकतायत. साहेब आम्ही अधिवेशनात मांडलं ना साहेब. अधिवेशनात कोणी मांडलं? साहेब साहेब आम्हाला अपेक्षा आहे दोघांचे नाव घेतले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं. नाही माझ्यामुळे नाही, पालकमंत्री त्यांच्यामुळे नामदार गिरीश भाऊ हे सगळ्यांमुळे जे. चला चला चला, धन्यवाद साहेब, धन्यवाद. हो तेच म्हणतोय साहेब, तीच विनंती आहे आमची, दुसरं काही नाही. ठीक आहे. हो चालेल चालेल साहेब, धन्यवाद. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटलांना सुरेश भोळेंच्या नाराजीबद्दल विचारणा केली. तेव्हा ते काय म्हणाले तेही पहा. राजमामांनी उदय सामंतांना फोन लावला आपल्या समोर. त्यांनी मीटिंगची तारीख देखील घेतली. मंगळवार घेतलेलीच आहे ऑलरेडी. सामंतांकडून म्हणजे तुमचा उल्लेख झाला पाठपुराव्याबद्दल म्हणून मामांनी असं नाही राहत. त्यांना वाटलं माझा मोबाईल आणि मीच त्या कार्यक्रमाला म्हणून ते बोलले. आणि मी म्हणतो की सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा. जो मुलगा लागेल तो आपोआप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते, त्याच्यामुळे झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचं क्रेडिट घेणं, हे घेणं याला काय फार मी विशेष महत्त्व देत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. मंत्री म्हणून आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे. मामांनी बोलून दाखवलं डायरेक्ट भाषणात. नाही, विनोदाचा भाग येतो. महापालिका निवडणुकीचं जागा वाटप असो की विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी, महायुतीतले मतभेद जळगावकरांनी यापूर्वी पाहिलेच आहेत. आता जळगाव MIDCला मिळालेल्या D+ दर्जाच्या मुद्द्यावरून देखील महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आलेच. त्यामुळे श्रेय कुणीही घ्या पण जळगावचा विकास करा असं म्हणायची वेळ आली आहे, हे मात्र नक्की. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.